नमस्कार. आज आपल्या विशेष चर्चासत्रात आपण स्पर्श करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयाला, जातनिहाय जनगणना. देशभरात या विषयावर चर्चा सुरू आहे. कोणी म्हणतं की गरज आहे न्यायासाठी, तर कोणी म्हणतं की ही मोजणी समाजात फूट पाडणारी ठरेल. आज आपल्यासोबत आहेत संजीव नाईक, भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि अभ्यासक. त्यांच्याशी आपण या जनगणनेच्या गरजांवर, भंडारी समाजावर होणाऱ्या परिणामांवर आणि आरक्षण मर्यादेवर मोकळेपणानं चर्चा करणार आहोत. संजीव नाईक सर, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. वेळ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद म्हणेन. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्हाला वाटतं का की ही जनगणना गरजेची आहे? Yes, before that, I'll just want to give a condolence message to the victims of the. On behalf of Gomandak Bandari Samaj, we extend our deepest condolences to the families of those who lost their loved ones in the tragic stampede during Sirgaon Jatra. We share their grief and we stand in solidarity with the affected family. Our thoughts and prayers are with them, and we hope for the swift recovery of the injured one. Thank you. तर मी पहिलाच प्रश्न तुम्हाला तोच विचारला होता की तुम्हाला वाटतं का की ही जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे? अत्यंत. हांव तुमकां कोंकणीन आन्सर दिता. ही एकदम व्हेरी 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 इम्पॉर्टंट जनगणना आसा. आमच्या घटनेन, आमच्या कॉन्स्टिट्युशनान आमकां एक अधिकार दिल्लो आसा, कॉन्स्टिट्युशनल अधिकार. आनी तातूंत कितें म्हणलेलें आसा, जितली तेजी जातीचो नंबर आहा तितले ताका आरक्षण मेळटलें. जिसकी जितनी टक्केवारी उसके हक्क एक असा, म्हणजे प्रोपोर्शनेट टू द पॉप्युलेशन. आणि जरी तर आयज आमकां, हांव तुका एक उदाहरण दिवंक सोदतां. मनोहर पर्रीकर गव्हर्मेंटान 2014 एक पॉकेट सर्वे केली. गोंयांत आमकां पयले 19.5% आरक्षण मेळटलें 19 जातींक. तेजेर आमी डिमांड केलो ती आमकां वाडोवन दिवचें म्हणून, आमच्या संख्ये प्रमाणे. मनोहर पर्रीकरान एक सर्वे केली, पॉकेट सर्वे थ्रू ओबीसी कमिशन ऑफ गोवा. आनी ओबीसीची संख्या गोंयांत फक्त 26.26% आसा म्हणून सांगलें. आनी बेज ऑन दॅट, प्रोपोर्शनेट टू द पॉप्युलेशन, आमकां 27% 19 जातींक रिजर्वेशन दिलें. आमची मान्य आसा, इट इज नॉट एक्सेप्टेबल टू अस. आमी स्वता आमची स्वता संख्या आमी मानता आमी 25च्या वयर, टक्क्याचे वयर आसा. आनी एज पर दॅट पॉकेट सर्वे आमची टोटल संख्या गोंयांत 2,19,000 दाखयता. आमचे वोटरूच आयज 2,19,000चे वयर आहा. वोटर पॉप्युलेशन सोडून दी. म्हणून ही जनगणना जावपाची गरज आसा. जनगणना कितें आसता, अंडर 1948 सेन्सस एक्ट, only central government can conduct this Janaganana task, and survey can be conducted under Collection of Statistic Act 2008. Any state can conduct, like आता तेलंगणान गेल्या, मागीर बिहारान गेल्या, आमच्या कर्नाटकान गेल्या, ती अंडर स्टॅटिस्टिक ऍक्ट. आणि जनगणना ही होम मिनिस्ट्रीच्या अंडर येता, ती अंडर आर्टिकल आमचे 1948 सेन्सस ऍक्ट. आणि पर्रीकरान कितें केलें, पॉकेट ऍक्ट. पॉकेट ऍक्ट म्हणजे कितें, त्या टायमार हांव तुमकां सांगूंक इच्छिता, आमचे भंडाऱ्यांचे मॅक्झिमम आमदार दिलीप उर्लेकर, मांद्रेकर, किरण कानोलकर, मिलिंद नाईक, असे आमचे नंबर ऑफ आमदार ते. आनी तितून मजा म्हणजे सोशल वेलफेअर मिनिस्टर कोण आसलो, महादेव नाईक, जो आमचे समाज येतो. ताका लागून कळलें ना. म्हणून आमचेर अन्याय जाता. आमच्या लोकांक हेची स्टडी ना. आमचे लोक फुडले 19चे 27 दिता. पूण आमची संख्या घटयली, आनी ही संख्या घटप हे कदापि कोणाकूच मान्य ना, कोणाक अधिकारूय ना. खंयच्याय स्टेटीक खंयच्याच जातीची संख्या घटोवपाचो अधिकार ना. तो आमचो फंडामेंटल रायट, तो आमचो कॉन्स्टिट्युशनल रायट. आमी जल्मान जे जातीन येयल्या, आनी आमची संख्या तर 100 आहा तितून 50 दाखयता, जाल्यार तो आमचेर अन्याय, आमच्या भुरग्यांचेर अन्याय, आमच्या स्टुडंट जे हायर शिकता तांचेर अन्याय. ताका लागून आमकां ही जनगणना जाल्ली जाय. आनी ती पयली, आतां हांव तुमकां सांगूंक सोदता, सरकार करूं अथवा ना करूं, आमी जनगणना ऑलरेडी स्टार्ट केली. भंडारी समाजाचे
आमचे काउंटिंग आमच्या समाजान कितले लोक आसा ते आमी करतले. तुम्ही जे आता आमकां म्हायती दिल्ली आसा की पर्रीकर सरकारान पॉकेट सर्वे केल्लो, सो थंय तुमची फसवणूक जाली अशी म्हणटा तुम्ही? 100% जाली. व्हॉट इज पॉकेट कशी केले जाणा तूं? एक 2 मिनटांनी तूं सांगता. एक सर्वेयर तेंच्यांनी अपॉइंट केलो, कोणाक तरी आउटसोर्स केले, म्हाज्या गांवान येयले, म्हाज्या गांवान बसले एका घरान वो कोणा पंचायतीच्या फुड्यान. ह्या गांवान कितली घरां आसा? 20 घरां आसा भंडाऱ्यांची. ह्या गांवान 20 घरां. एका घराक अंदाज कितले आसतले? 3 आसतले वा 2 आसतले. सालवादोर दुमून दोनवाडो वाड्यान 15 घरां आसा आनी पॉप्युलेशन तेचे 35. हे कितें? तेजे नांव ना कोणाचें, तेजेर गांव ना. म्हणजे ही बायस सर्वे, आपल्याक जाय तशी सर्वे केल्या. आमकां ऑथेंटीक सर्वे जाय, आमकां ट्रान्सपरंट सर्वे जाय आणि तेका लागून आम्ही फुडें सरले. आम्ही 100 खर्चान आमची सर्वे करतले. आता आमच्या नेबर स्टेटीन, आमच्या कर्नाटका, आता पयरूच तेंच्यांनी रिकमेंडेशन केला. तेंच्यांनी रिकमेंड केला 85% रिझर्वेशन आणि 51% रिझर्वेशन टू द ओबीसी. 51. बिहाराक तेच आसा, 65%, 63% रिझर्वेशन आसा. गोंयान कितले आसा? गोंयान फक्त आसा 41%. 41%, 27% आमकां 19 जातींक दिता. आणि 19 जातींक जेन्ना दिता तितून आमी आमचे 5 लाख लोक म्हणटा. आणि आमचे वाट्याक कितें जाता? आमच्या वाट्याक कांय ना. म्हणून आमी आयज रिझर्वेशन इन रिझर्वेशन मागता. आयज आमी सरकारा कडेन आमची संख्या जर आयज 25% आसा जाल्यार आमकां 25% येवंक जाय, पण आमी ते 25 मागना, आमी 20 मागता. आमची संख्या 25% आसा पॉप्युलेशनाची, जाल्यार आमी 20 मागता. आता पळय, नॅशनल ओबीसी कमिशनरान एक रेकमेंडेशन केलें सब कास्ट करपाक इन 2015. तेणी कितें म्हणलें की सगळे कोर्टान गेले, हांगा गेले की हांगासर सगळे अजून बॅकवर्ड क्लासीस उरल्या. बॅकवर्ड क्लासीस उरलेल्या कितें रेकमेंड करप म्हणून तेणे कितें केलें, ओबीसी आसा ते आसुनी बॅकवर्ड क्लास म्हणून एक प्रपोजल दिलो, सब कास्ट, मागीर एक मोर बॅकवर्ड क्लास आणि एक एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास, हे रेकमेंडेशन. पण तेज्या पयलीं महाराष्ट्र गव्हर्नमेंटान एक आपलो रिझर्वेशन दवरलें स्पेशल बॅकवर्ड क्लास. पळय आमी कितें म्हणटा, आमकां तुमी स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून मानून घ्या भंडाऱ्यांक आणि आमकां 20% आमच्या शहरा हातूंत दिया, प्रोपोर्शन टू आवर पॉप्युलेशन. भंडारी समाजाक आमचो डिमांड हांव दुसऱ्याचे मागूंक शकना. आय एम नॉट अ लिडर, आय एम द व्हॉलंटियर्स ऑफ द भंडारी समाज. आय कॅनॉट टॉक एज अ महासंघाचे बीन ते कोण सगळ्यांक मागता. हांव म्हाज्या समाजाचे पळयला, म्हाजें कुटुंब सुखी असलें जाल्यार हांव सुखी. म्हाजे कुटुंबानूच तर हांव हॅपी ना जाल्यार हांव दुसऱ्याक लागून मागूंक शकना. म्हणून हो आमचो डिमांड आसा. आमी फुडें सरलेले आसा. आमचे मार्गदर्शक आमी रवी नायकाच्या मार्गदर्शना खाला, आमचे सगळे लिडर्स आसा तेंच्या खाला आमी हे समाजाक बेनिफीट जावपाक फुडें सरलेले आसा. आमी म्हणटा आमकां तुमी म्हणा स्पेशल बॅकवर्ड क्लास, एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास, मोर बॅकवर्ड क्लास आणि आमकां 25% आमकां दिया भंडाऱ्यांक. जशे आयज कर्नाटकान 18% एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासाक दिला. रेकमेंडेशन केला की तिंका 30% दिवचे. सकयल वयशी तू कर्नाटक, तामिळनाडू थंय मोस्ट वेलकम बॅकवर्ड क्लास म्हणून दिला. हे स्टेटीनी जेन्ना दिल्ले आसा जाल्यार आख्खे इंडियेक आयज भंडारी तर चड आसा जाल्यार गोंयांत आसा. बरोबर, हायेस्ट नंबर ऑफ भंडारी वी आर इन गोवा. हांव तुका एक सादेशें उदाहरण दिता आमचेर कसो अन्याय जाता. कित्याक आमच्या आंकडो इंच्यानी देंवयला. महाराष्ट्रान वच, मराठे म्हणटा आमी, मराठा जे कम्युनिटी आसा तेंचे बरें आंदोलन जालें. ते म्हणटा आमचे पॉप्युलेशन 30% आसा. आमी तेंच क्लेम करता. तेंचेय मेजूंक ना, आमचेय मेजूंक ना. महाराष्ट्रान आयज सुद्दां जे महाराष्ट्र स्टेट जालेल्याक 19 चीफ मिनिस्टर जाले, 19 आणि 12 तितूंतले मराठे चीफ मिनिस्टर. गोंयान आमचे लिबरेशन जाल्लेल्या 63 पयले इलेक्शन जाले. ते आतां डॉक्टर प्रमोद सावंत 13वो मुख्यमंत्री. भंडारी समाज 30% आसा आणि भंडारी समाजाचो मुख्यमंत्री एकदा जालो रवी नायक, 2 वर्सां 13 दिसां. आणि थोड्या तेंपान ताका सेकंड टर्म मेळलो 6 दिसांक. म्हणजे 2 वर्सां 19 दीस जे 30% भंडारी आसा तांचो लिडर थंय बसलो. न्याय कसो जातलो? आमकां तर महाराष्ट्राक तर 19तले 12 चीफ मिनिस्टर जाता. हरियाणाक झाट जाता, तिंचे 30% पॉप्युलेशन आसा. हरियाणाक आयज देखून 1966 तिंका स्टेटहूड मेळ्ळी आणि आयज तिंचे 15 चीफ मिनिस्टर जाले. 15तले 12 तिंचे दोगूच भायले. आता वाता चेन्नई आहा तो आणि फाटलो खट्टर तो
नाहिलो. बाकीचे सगळे हे बिश्नोई मागीर ते देवीलाल तेंचे ते फॅमिली सगळे थाट फॅमिली. आमचे प्रोपोर्शनेट टू म्हणटा प्रोपोर्शनेट टू द पॉप्युलेशन तितलो तुका हिस्सा मेळोंक जाय. वोटर आमचे 30% वोट आमी मारता आनी लिडर कोणाचे? आमकां अधिकार ना मागपाक. आमच्या घटनेन आमकां अधिकार दिल्लो आसा. बाबासाहेब आंबेडकरान बरयल्ली घटना आसा आमकां. ह्यो रायट आमी मागता. नाईक साहेबांकडे बोलताना गोव्यातील भंडारी समाजावर झालेल्या अन्याय हा त्यांच्या बोलण्यातून रोष तो व्यक्त होत आहे. अजूनही आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की भंडारी समाजाचे आकडेवारी जी आहे गोव्यामधली ती किती वाटते त्यांना, किती टक्के असेल. 30% ते म्हणतात. ते कोणत्या आधारे ते म्हणतात ते आपण जाणून घेणार आहोत मात्र अल्पशा विश्रांतीनंतर.